नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद चंद्रपूर येथे निघालेल्या विविध जागांबद्दलची माहिती. तर पहिला आपण बघूयात नेम ऑफ पोस्ट, नंबर ऑफ पोस्ट, रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आणि सॅलरी पर मंथ. तर त्यामध्ये फर्स्ट पोस्टचं नाव आहे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिस्ट. एक पोस्ट असणार आहे रिक्वायर्ड एज्युकेशन क्वालिफिकेशन MBBS प्लस MD किंवा MS रिलेव्हंट फील्ड मध्ये किंवा डिप्लोमा इन गायनेकोलॉजी असेल तर यासाठी अप्लाय करू शकतो. सॅलरी असणार आहे 75,000 रुपये पर मंथ. सेकंड पोस्ट आहे डेंटिस्ट किंवा PG. तर त्यासाठी एक पोस्ट असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन BDS किंवा MDS असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. पेमेंट असणार आहे 30,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे रेडिओग्राफर किंवा एक्सरे टेक्निशियन सुद्धा म्हणतात. तर त्यासाठी सुद्धा एक पोस्ट असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन 10+2 म्हणजे 12वी विथ डिप्लोमा इन रिलेव्हंट फील्ड. तर यामध्ये आपल्याला एक्सरे टेक्निशियन मध्ये डिप्लोमा असणं गरजेचं आहे. पेमेंट असणार आहे 17,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर फोर्थ पोस्ट आहे ड्रायव्हर. तर यासाठी सुद्धा एक जागा असणार आहे 10+ ड्रायव्हिंग लायसन्स. तर 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स हेवी व्हेकलचं असणं आवश्यक असणार आहे. पेमेंट असणार आहे आपल्याला 15,800 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर लास्ट आहे अटेंडन्स. तर त्यासाठी एक पोस्ट असणार आहे 10वी+ एज्युकेशन असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. पेमेंट असणार आहे 15,500 रुपये पर मंथ. तर वरील प्रमाणे रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात ही त्यांच्या या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर अर्ज करावयाच्या बद्दलच्या सर्वसाधारण सूचना, माहिती, अर्जाचा नमुना सुद्धा त्याच वेबसाईटवर अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. तर अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक असणार आहे 23/12/2025 म्हणजे 23 डिसेंबर 2025 सायंकाळी 4 वाजेपर्यंत आपण यासाठी अप्लाय करू शकतो. तर त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत त्या आपण बघू. तर त्यामध्ये फर्स्ट आहे वरील नमूद सर्व पदे ही राज्य शासनाची पदे नसून सदर पदे ही जिल्हा परिषद चंद्रपूर व लायडस इन्फिनेट फाउंडेशनच्या करारनाम्याच्या अंतर्गत भरण्यात येत असल्याने करारनामा रद्द झाल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल. तर ही पद असणार ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. त्यामुळे याच्यावर आपला कायमपणाचा हक्क राहणार नाही. तो सुद्धा दिलेला आहे सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही. तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम सुद्धा लागू राहणार नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे उच्च शैक्षणिक अर्हता व कामाचा अनुभव असलेले जे उमेदवार असणार आहेत त्यांना प्राधान्य हे दिलं जाईल. तर जे एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा जर जास्त क्वालिफिकेशन असेल तर त्या उमेदवारांना प्राधान्य हे दिलं जाईल. सदर पदे ही कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनद्वारे शिबिर आयोजित करण्याकरता भरण्यात येत आहेत. ज्या दिवशी शिबिर आयोजित नसतील त्या दिवशी उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाद्वारे दिलेली कामे करणे बंधनकारक राहील. त्याच्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे अर्जासोबत सादर करायच्या आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती. तर आपल्याला कशा कशाचे झेरॉक्स कॉपी त्याच्यावर आपल्याला सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची साइन असं आपल्याला डॉक्युमेंट त्या अर्जासोबत जोडायचे आहे. तर त्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार ते बघू. तर पदाकरता आवश्यक शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण झाल्याचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक म्हणजे फायनल इयर मार्कशीट जोडायचं आहे. त्याचबरोबर अनुभवाची काही प्रमाणपत्र असेल तर ती. तांत्रिक पदाकरता तत्सम कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र आणि अधिवास म्हणजेच डोमासील रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला त्या अर्जासोबत जोडायचं आहे. अर्ज करण्याची पद्धत बघू तर इच्छुक उमेदवारांनी सोबत देण्यात आलेल्या अर्जाच्या नमुन्यात A4 साइज आकाराच्या पांढऱ्या जाड कागदावर प्रिंट करून सुवाच्य अक्षरात भरलेला अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह सादर करायचा आहे. तर आपल्याला यांनी एक अर्जाचा नमुना दिलेला आहे म्हणजे एक फॉर्मॅट दिलेला आहे. तो आपल्याला त्याची PDF आहे ती आपल्याला प्रिंट करून त्याच्यावर आपल्याला आपल्या अक्षरात तो अर्ज सगळा भरायचा आहे आणि तो दिलेली ही जी काही कागदपत्र आहे त्यांच्यासोबत आपल्याला तो सादर करायचा आहे. उमेदवारांनी उपरोक्त प्रमाणे संपूर्ण दस्तऐवज लिफाफ्यामध्ये सीलबंद करून अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव तसेच उमेदवाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक लिफाफ्यावर नमूद करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला लिफाफा असणार आहे. तिथं आपल्याला अशा पद्धतीने इथं आपला ॲड्रेस त्यांचा ॲड्रेस असं नमूद करून व्यवस्थित आपल्याला त्याच्यावर इथं वरती पदाचं नाव वगैरे सगळं मेन्शन करून आपल्याला तो पाठवायचा आहे. उमेदवारांनी आपले अर्ज आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे दिनांक आपण बघितलेच आहे 23/12/2025 सायंकाळी 4 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून पोस्टाद्वारे किंवा व्यक्तिशः सादर करायचे आहेत. यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाहीत. तर आपल्याला पोस्टाद्वारे किंवा आपण स्वतः सुद्धा जाऊन ते अर्ज तिथं देऊ शकतो. त्याच्यानंतर खालीलप्रमाणे उणिवा असलेले अर्ज अपात्र करण्यात येतील. तर काय चुका करायच्या नाहीत ते आपण बघणार आहोत. तर
विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवाराने अर्ज जी पात्रता दिलेली आहे ती जर फुलफिल असेल तरच आपण त्यासाठी अप्लाय करायचं आहे. पूर्वीच्या कार्यकाळात कुठल्याही स्वरूपाची प्रशासकीय वित्तीय कार्यवाही दंडात्मक कार्यवाही कोणताही फौजदारी कोणताही गुन्हा आपल्यावर असेल तर आपल्याला आपला अर्ज हा स्वीकारला जाणार नाही. विहित नमुन्यात नसलेले योग्य प्रकारे न भरलेले अर्ज त्यामुळे अर्ज आपल्याला व्यवस्थित भरायचे आहेत. आवश्यक मजकूर अपूर्ण किंवा चुकीचा भरलेला अर्ज खाडाखोड केलेला अर्ज असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे अर्ज नीट व्यवस्थित भरायचे कोणतीही खाडाखोड त्याच्यावर करायची नाही. अर्जावर स्वाक्षरी नसलेले स्वतःचे स्वाक्षर सुद्धा करायचे आहे. आवश्यक गुणपत्रकांच्या व प्रमाणपत्रकांच्या स्वसाक्षांकित प्रती नसलेले तत्सम माहिती योग्यरित्या न दर्शवलेले अर्ज इथं अपात्र ठरवले जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला अर्ज हे दिलेल्या सूचनेप्रमाणे व्यवस्थित द्यायचे आहेत. उपरोक्त पदांकरता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांकरताच राबवण्यात येईल. पात्र अपात्र उमेदवारांची यादी सदर पदभरती संदर्भात वेळोवेळी प्रकाशित करण्यात येणाऱ्या सूचना फक्त जिल्हा परिषद चंद्रपूरच्या ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरच आपल्याला कळवली जाईल. तर आपण या वेबसाईटवर व्यवस्थित अप टू डेट राहायचं आहे. आपल्याला ते वेळोवेळी वेबसाईटवर चेक करत राहायचं आहे. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. तर याचा जो अर्ज आहे जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिथून तुम्ही तो डाउनलोड करून बघू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.